पालकांचे मला कमेंट्स येतात की बाळ हा औषध व्यवस्थित पीत नाही किंवा औषध पिल्यानंतर तो तोंडातून बाहेर काढतो किंवा थोड्या वेळाने उलटी करतो। तर अशा वेळी बाळाने जर उलटी केली औषध दिल्यानंतर तर ते औषध बाळाला रिपीट करायचं आहे का किंवा त्याचा डोस परत एकदा बाळाला द्यायचा आहे का। लक्षात घ्या, बाळाने औषध व्यवस्थित प्यावं यासाठी ते योग्य पद्धतीने देणं सुद्धा गरजेचं असतं। या अगोदर चॅनलवरती आपण एक ट्रिक सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जी ट्रायड अँड टेस्टेड ट्रिक आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही बाळाला औषध देत असाल तर ते व्यवस्थित बाळाच्या पोटामध्ये जाईल आणि बाळाला ते समजणार सुद्धा नाही किंवा बाळ हा उलटी करणार नाही। कोणती ट्रिक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली आडवा जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत। आता बाळ जेव्हा उलटी करतो तर त्यावेळी तुम्हाला औषध कधी रिपीट करायचं आहे हे आपण जाणून घेऊया। स्टडीनुसार बाळाने काही खाल्लेलं असेल किंवा बाळाला तुम्ही जेव्हा औषध देता तर त्याचं मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन आहे हे पहिल्या 60 मिनिटांमध्ये होत असतं। त्यामुळे तुम्ही औषध दिल्यानंतर पहिल्या 60 मिनिटांमध्ये जर बाळाने उलटी केली तर त्यावेळी तुम्हाला ते औषध रिपीट करायचं आहे किंवा तो जो डोस आहे हा रिपीट बाळाला देणं गरजेचं आहे। पण 60 मिनिट होऊन गेलेले आहेत, बाळाला औषध पिऊन 60 मिनिटं झालेले आहेत आणि त्यानंतर बाळाने उलटी केली तर त्यावेळी तुम्हाला बाळाला ते औषध परत देण्याची गरज नाही। जर तुम्ही अशा वेळी बाळाला ते औषध परत देत असाल तर ओव्हरडोस होऊ शकतो आणि त्याचा साईड इफेक्ट सुद्धा बाळावरती जाणवू शकतो। 60 मिनिटाच्या आतमध्ये उलटी केली असेल तरच बाळाला तो डोस रिपीट करायचा आहे। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रिपीट परत एकदा बाळाला जर औषध दिलं आणि त्यानंतर पण बाळाने उलटी केली तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे दाखवणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे। अशा केसमध्ये बाळ हा वारंवार उलटी करत राहील, बाळाला डिहायड्रेशन होईल आणि जे काही औषध बाळाच्या पोटामध्ये जाणं आवश्यक आहे ते जाणार नाही। या केसमध्ये एकतर औषध चेंज करण्याची गरज असते किंवा डॉक्टर वेगळ्या पद्धतीने त्यावरती ट्रीटमेंट देतात।